नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं बघा की निरसन पद्धतीनं एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची आणि एक्स आणि वायच्या किमती कशा मिळवायच्या ते. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी समीकरणं आपण दिलेली आहेत, एक सामायिक समीकरणं जी दिलेली आहेत त्या आलेखानं कशी सोडवायची ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर बघा, सराव संच 1.2 मधील प्रश्न क्रमांक 2 त्यामधलं आपण एक पहिलं समीकरण घेतलेलं आहे. ते समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 6, एक्स वजा वाय बरोबर 4. आता ह्या समीकरणांसाठी आपल्याला आलेख काढायचा आहे आणि आलेख काढताना एक्स आणि वायच्या किमती हे आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग आता त्या किमती कशा काढायच्या ते आपण बघूयात. सर्वप्रथम आपण विचार करूया एक्स अधिक वाय बरोबर 6 या समीकरणासाठी. आता या समीकरणासाठी आपण एक्स आणि वायच्या किमती काढून घेऊया. त्यासाठी आपण एक तक्ता आखणार आहोत. एक्स वाय एक्स वाय. एक्स आणि वायच्या प्रत्येकी आपल्याला 3 किमती घ्यायच्या आहेत. तर आता बघा, एक्स आणि वायच्या किमती घेताना तुम्हाला जे हवे ते आपण एका कोणत्याही एक्सच्या किंवा वायची किंमत तुम्ही घेऊ शकता. मग आता सपोज आपण एक्सची जर किंमत घेतली -1, जर मला वाटलं दुसऱ्या किमतीसाठी दुसऱ्या कॉलमसाठी मी वायची किंमत घेतली चालेल 0, आणि तिसऱ्या कॉलममध्ये मी एक्सची किंमत घेतली 2. इथं तुमच्या इच्छेनं तुम्ही किमती घेऊ शकता, पण या किमती तुम्हाला वर दिलेल्या समीकरणामध्ये ठेवायच्या आहेत आणि उरलेल्या चलाची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. आता बघूयात, पहिलं समीकरण आपण सोडवू. एक्स अधिक वाय बरोबर 6. आता बघा, पहिल्या कॉलमसाठी आपण एक्सची किंमत घेतलेली आहे -1. आता ती -1 किंमत मी या समीकरणामध्ये ठेवते. -1 अधिक वाय बरोबर 6. आता हे इथं -1 आहे, ते बरोबर चिन्हाचे जेव्हा मी ह्या बाजूला नेईन, म्हणजे या 6च्या शेजारी नेईन, तेव्हा ते काय होईल तर धन होईल, म्हणजे अधिक होईल. इथं राहील मग फक्त वाय बरोबर 6 अधिक 1, वाय बरोबर 7. मग मला वायची किंमत पहिल्या कॉलमसाठी मिळालेली आहे 7. मग वायच्या किमती किती आल्या -1 आणि 7. आता दुसऱ्या कॉलमसाठी आपण तेच समीकरण वापरणार आहोत. एक्स अधिक वाय बरोबर 6. आता या ठिकाणी मी वायची किंमत घेतलेली आहे 0. मग मी एक्स तसाच ठेवला, 0 लिहिला बरोबर 6. आता या ठिकाणी शून्याची काहीच हे राहत नाही. मग एक्स बरोबर 6. एक्सची माझी किंमत किती आली 6. 6 आणि 0 या एक्स आणि वायच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता तिसऱ्या कॉलमसाठी आपण काय केलेलं आहे तर एक्सची किंमत घेतलेली आहे. सेम पद्धतीनं हेच समीकरण वापरायचे. एक्स अधिक वाय बरोबर 6. एक्सची किंमत आहे 2 अधिक वाय बरोबर 6, वाय बरोबर 6. आता इथं हे 2 आहे ते आहे धन. आता या बाजूला जेव्हा ते जाईल तेव्हा होईल ते ऋण. मग वाय बरोबर 6 वजा 2. वायची किंमत आपल्याला मिळेल 6 मधून 2 गेले 4. मग आपल्याला किमती मिळाल्या 2 आणि 4. हा झाला पहिल्या समीकरणाचा एक्स आणि वायच्या किमतीचा चार्ट. आता आपल्याला सेम पद्धतीनं या समीकरणासाठीही आपल्याला अशा पद्धतीनं चार्ट बनवून त्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. तर आपण बघूया. एक्स वाय आणि खाली एक्स वाय. आता इथं मला वाटलं की मी फक्त वायच्याच किमती मनाने घेईन आणि एक्सच्या त्याच्यावरून काढेन तरी चालेल, किंवा तुम्हाला वाटलं एक्सच्या घेईन आणि वायच्या काढेन तरी चालेल. मग आपण घेऊया एक्सच्या किमती. मी इथं घेतले 3, इथं घेतले -3, इथं घेतले -6. ठीक आहे. आता या किमती आपल्याला या दुसऱ्या समीकरणामध्ये घ्यायच्या, त्या ठेवून आपल्याला दुसऱ्या वायच्या किमती सगळ्या काढायच्या आहेत. आता या समीकरणाचा आलेखाच्यासाठी लागणाऱ्या ज्या किमती आहेत एक्स आणि वायच्या त्या आपण घेतलेल्या आहेत. आता सेम पद्धतीनं या समीकरणासाठी आपण किमती घेऊया.
बघा एक्स वजा वाय बरोबर 4. आता सगळ्या एक्सच्याच किमती घेतलेल्या आहेत, मग त्या एक्सच्या जागी फक्त ठेवायच्या. एक्सची पहिली किंमत आहे 3 वजा वाय बरोबर 4 वजा वाय बरोबर 4. आता हे 3 या बाजूला आहे धन, इकडे जाऊन ते होईल ऋण. 4 वजा 3 वजा वाय बरोबर 4 मधून 3 गेले, राहिले 1. आता या ठिकाणी बघा इथे चलाला चिन्ह आहे वजा आणि इथं आलेलं आहे आपलं उत्तर 1. कुठल्याही समीकरणामध्ये किंवा गणितामध्ये चलाला कोणतंही वजा चिन्ह आपण ठेवत नाही. मग हे वजा चिन्ह आपण ह्या 1ला देऊन टाकूया. वाय बरोबर वजा 1. मग पहिल्या कॉलममध्ये वायसाठी किंमत किती आली? वजा 1. 3 आणि वजा 1 ह्या 2 किमती आपल्याला मिळाल्या. आता परत वजा 3 एकदा घेऊन बघूया. एक्स वजा वाय बरोबर 4 वजा 3 वजा वाय बरोबर 4. आता आपली दुसरी किंमत एक्सची किती आहे? वजा 3. ती इथं घेतली. वजा वाय बरोबर 4. आता हे वजा 3 वजा आहे तिकडे येऊन अधिक होतील. वजा वाय बरोबर 4 अधिक 3 वजा वाय बरोबर 4 अधिक 3 7. इथे सुद्धा तसंच झालं आहे. चलाला वजा चिन्ह आलेलं आहे ते आपण त्याला ठेवणार नाही, ते देणार आहे आपण 7ला. वाय बरोबर 7 वजा 7. वायची किंमत आली आपली वजा 7. इथं वजा 3 आणि वजा 7 अशा एक्स आणि वायच्या आपल्याला किमती मिळालेल्या आहेत. आता परत शेवटच्या कॉलमसाठी आपण बघणार आहे एक्स वजा वाय बरोबर 4. मग एक्सची किंमत ठेवली आपण वजा 6 वजा वाय बरोबर 4. वजा वाय इथंच राहतील, हे 4 इथंच राहतील. आता हे 6 वजा आहेत पलीकडे जाऊन होतील अधिक 6. 4 अधिक 6 वाय बरोबर 4 अधिक 6 10 झाले. वायची किंमत किती येणार मग? वाय बरोबर वजा 10. वजा 6 आणि वजा 10. आता आपल्याला आलेखासाठी आपण किमती इथं काढलेल्या आहेत. आता यावरून आपण आलेख कसा काढायचा ते बघूया. तर बघा आता त्या आलेखासाठी आपण एक बेसिक आलेख आखून घेतला आहे, म्हणजे एक्स अक्ष आणि वाय अक्ष. जो आडवा असतो तो असतो एक्स अक्ष आणि जो उभा असतो तो वाय अक्ष. दोन्हीही अक्षांवर धन आणि ऋण संख्या असतात. आता त्या पॉईंटनुसार आपण ग्राफ काढून बघूया. आता सर्वात पहिल्या कॉलममध्ये आपण बघूया. सगळ्यात पहिल्या कॉलममध्ये बघा इथं एक्सची किंमत आहे वजा 1 आणि 7. आता वजा 1 आणि 7 कुठे येते बघा? पहिली जी किंमत असते ती एक्स अक्षावरची असते, मग ती वजा 1 आहे. वजा 1 आणि 7 ती कुठं आहे? इथं आहे. वजा 1 एक्स अक्षावरची आणि 7 येणार ती धनसंख्या आहे ती वाय अक्षावरची. म्हणजे आपले 2 पॉईंट हे इथं येतील. त्याला नावही द्यायचं लगेच वजा 1 आणि 7. हा झाला आपला पहिला पॉईंट. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो बघा 6 आणि 0. आता 6 आणि 0, 6 म्हणजे एक्स अक्षावरचा पहिला जो अंक असतो तो एक्स अक्षावरचा असतो आणि दुसरा आहे तो 0 म्हणजे वाय अक्षावरचा. आता 0 हा सेंटरला असतो त्याच्यामुळे आपला पॉईंट हा 6 या ठिकाणी येईल. 6 आणि 0. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा 2 आणि 4. आता 2 हा एक्स अक्षावरचा आणि धन 4 हा वाय अक्षावरचा इथं येईल. हे बघा हा 4 आणि हा 2 हे 2 पॉईंट आपले झाले. 2 आणि 4. आता हे पॉईंट बरोबर एका रेषेमध्ये आलेले आहेत. ते आपण काय करूयात? पट्टीच्या सहाय्यानं जोडून घेऊयात. ही रेषा झाली आपल्या पहिली समीकरणाची. एक्स अधिक वाय बरोबर 6. ओके. आता आपण दुसऱ्या समीकरणाच्या पॉईंटनं काय करूया? इथं मांडूयात. आता दुसऱ्या समीकरणामध्ये बघा इथं पहिला पॉईंट आहे 3 आणि दुसरा आहे वजा 1. 3 आणि वजा 1. 3 कोणता येणार मग? एक्स अक्षावरचा धन. 3 आणि वजा 1 तो येईल इथं. त्याच्यानंतर बघा दुसरा पॉईंट आहे वजा 3 आणि वजा 7. मग तो कुठे येतो बघा? हा वजा 3 एक्स अक्षावरचा आणि वजा 7 इथे. वजा 3 आणि वजा 7. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे वजा 6 आणि वजा 10.
आता -6 बघा कुठे येतोय, इथं येतोय, आणि -10 कुठे येतोय, इथं येतोय. हे सुद्धा तिन्ही पॉईंट आपले एका रेषेमध्ये आलेले आहेत, ते आपण जोडून घेऊया. हां, तर मित्रांनो बघा, माझी इथं छोटीशी एक मिस्टेक झालेली होती. इथं माझा 5 हा अंक लिहायचा राहिलेला होता, त्याच्यामुळे आपला हा पॉईंट जो आहे तो एका रेषेमध्ये येत नव्हता. तर ते मी करेक्शन केलेलं आहे. आता बरोबर आपले सगळे पॉईंट काय झालेले आहेत, एका रेषेमध्ये आलेले आहेत. शेवटचा आपला पॉईंट काय होता, -6 आणि 10. तर -6 आणि 10 इथं येते. -6 -10. आता आपले सगळे पॉईंट एका रेषेमध्ये आलेले आहेत. ते आपण काय करूया, आता पट्टीच्या सहाय्यानं व्यवस्थित जोडून घेऊ. आता ही रेषा झाली आपल्या समीकरण दुसरी. x - y = 4 या समीकरणाची, आणि x + y = 6 ह्या दोन समीकरणांचा हा छानपैकी आलेख तयार झालेला आहे. तर आता हा दुसरा प्रश्न आहे बघा. आता या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला ही 2 समीकरणं दिलेली आहेत. याचासुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आलेख काढायचा आहे. तर मगाशी केल्या पद्धतीनंच आपल्याला या दोन्ही समीकरणांसाठी चार्ट बनवायचे आहेत आणि x आणि y च्या किमती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर सेम पद्धतीनं आपण करूया. पहिल्यांदा आपण x + y = 5 या समीकरणासाठी एक चार्ट तयार करणार आहोत. x y x y. दहावीची तयारी करताना पेपर तुमचा टापटीप असावा, आणि तुमचं जे प्रेझेंटेशन आहे पेपरचं तेही जरा सुंदर असावं. त्या पद्धतीनं तुम्ही सराव करा. आता इथं सुद्धा आपण बघा, x आणि y च्या आपण किमती घेतो. आता आपण इथं y च्या किमती घेऊ. -3 0 7 या किमती मी घेतलेल्या आहेत. आता त्या आपल्या ह्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला या समीकरणामध्ये ठेवायच्या आहेत, आणि एक्सच्या किमती आपण काढून घेऊया. बघा, x + y = 5. आता y ची किंमत किती आहे, तर -3 ती ठेवली समीकरणामध्ये. x, आता हे ऑलरेडी इथलं अधिक आहे समीकरणामधलं, आणि ह्या y ची किंमत आपण इथं किती घेतोय, -3. दोन चिन्ह जी आहेत ती कधीच समोरासमोर आणायची नाही, त्यासाठी आपण काय घातलेलं, इथं ब्रॅकेट घातलेलं आहे, आणि इथं राहिले 5. आता हे अधिक वजा होईल, 3 बाहेर येईल, 5. आता हे 3 जे आहेत ते पलीकडे जाऊन काय होईल, वजा आहे ते अधिक होईल. x = 5 + 3 8. आपली एक्सची किंमत किती आली, 8 आली. 8 - 3. त्याच्यानंतर आपण काय करू, 0 किंमत ठेवूया. 0 किंमत ठेवल्यानंतर आपलं जे x निघणार आहे तो किती निघणार आहे, 5च निघणार आहे. x + y = 5, x + 0 = 5, x = 5. म्हणजे एक्सची किंमत आपली किती निघाली, 5, आणि y ची 0. त्याच्यानंतर शेवटचं जे आहे ते x + y = 5, x अधिक मग अशी केलं तसंच ह्याला काय करायचं, वजा आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. अधिक गुणिले वजा 7 = 5, x = 5. आता हे -7 या बाजूला जाऊन काय होईल, +7. x = 7 + 5 12. एक्सची किंमत आली 12 आणि -7. आता पहिल्या समीकरणासाठी आपण काय केलेलं आहे, 4 टाकून घेतलेला आहे. सेम पद्धतीनं आपण दुसऱ्या समीकरणासाठीही घेऊया. x - y = 3. x y x y.
आता इथं मी एक्सच्या किमती घेते, मग अशा आपण वायच्या किमती घेतलेल्या 2, 5 वजा 4 या किमती आपण घेतलेल्या आहेत. आता त्या आपण समीकरणामध्ये ठेवून सोडवूया. एक्स वजा वाय बरोबर 3. एक्सची पहिली किंमत आहे 2 वजा वाय बरोबर 3. हे वजा वाय इथंच राहतील 3 आणि हे +2 या बाजूला जाऊन होईल वजा 2 वजा वाय बरोबर 3 मधून 2 गेले राहिले 1. आता जे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चलाला आपण वजा चिन्ह ठेवत नाही, ते आपण दिलं 1ला. मग वायची किंमत आपली किती आली वजा 1. 2 आणि वजा 1. त्याच्यानंतर एक्स वजा वाय बरोबर 3. 5 वजा वाय बरोबर 3 वजा वाय बरोबर 3. आता हे जे अधिक आहे 5 ते या बाजूला जाऊन होईल वजा 5. आता बघा 3 ही लहान संख्या आणि 5 ही मोठी संख्या. आता ह्या दोघांमध्ये काय आहे, धनसंख्या आहे, ऋण संख्या आहे. दोघांची जेव्हा म्हणजे जेव्हा अपोजिट चिन्ह असतात तेव्हा त्यांची काय होते, वजाबाकी होते आणि उत्तराला चिन्ह कुठल्या संख्येचं लागतं तर मोठ्या संख्येचं लागतं. मग 5 मधून इथं 3 गेल्यानंतर राहतं आहे 2 आणि मग 2ला 5 ही मोठी संख्या असल्यामुळं 5चं जे वजा चिन्ह आहे ते इथं 2ला लागणार आहे. आता बघा या बरोबर चिन्हाच्या इकडं दोन्ही बाजूला काय आहे, वजा चिन्ह आहे. जेव्हा अशी कंडिशन येते तेव्हा दोन्हींची चिन्ह काय होतात तर निघून जातात. मग वाय बरोबर उत्तर येईल 2. वायची किंमत आली आपली 2. 5 आणि 2. आता शेवटच्या संख्येसाठी बघूया. एक्स वजा वाय बरोबर 3 वजा 4 वजा वाय बरोबर 3 वजा वाय बरोबर 3. आता हे 4 इथं ऋण आहे, त्या बाजूला जाऊन होईल धन. 3 अधिक 4 वजा वाय बरोबर 7. वाय बरोबर वजा 7. आपली वायची किंमत किती आली वजा 7 आली. अशा पद्धतीने आपण या किमती काढून घेतलेल्या आहेत. आता याचा आपण ग्राफ बघूया. तर बघा हा ग्राफ मी बेसिक आखून घेतलेला आहे. आता मगाच्या ग्राफमध्ये आपण काय केलेलं होतं, हा जो वाय अक्ष होता आपला तो थोडासा सेंटरला होता आणि आत्ता जो घेतलेला आहे मी तो थोडासा माझ्या डाव्या बाजूला घेतलेला आहे. का तर माझा एक जो पॉईंट होता एक्स अक्षावरचा तो 12 आलेला आहे बरोबर. मग तो मला तिथं मांडण्यासाठी त्याला मला एक्स्ट्रा जागा करावी लागली. अशी थोडीशी स्मार्ट काय म्हणतात त्याला टेक्निक आपल्याला वापरली पाहिजे. तर थोडंसं सेल्फ आधी निरीक्षण करा आणि त्यानुसार मग आलेखाची आखणी करा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही डिरेक्टली आखायला जाता आणि नंतर पॉईंट जेव्हा तुम्ही प्लॉट करायला जाता तेव्हा पॉईंट काय त्यामध्ये थोडंसं मेजरमेंट हल्लं जातं किंवा इकडे तिकडे होतं. त्यामुळं ग्राफमध्ये प्रचंड खाडाखोड होते आणि तो ग्राफ खूप त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते डल पडतं. ठीक आहे, त्यामुळं थोडंसं आधी निरीक्षण करा आपल्याला किती पॉईंटपर्यंतची गरज आहे आणि त्या पद्धतीने त्याचं काय करा, मांडणी करा. आता आपण ग्राफ प्लॉट करायला घेऊया. आता पहिला जो पॉईंट आहे तो आहे 8 आणि वजा 3. इथे तुम्ही बघू शकता 8 आणि वजा 3 पहिला पॉईंट आहे, तो आपण मांडूया. 8 येणार तो एक्स अक्षावरचा इथे आणि वजा 3 जो येईल तो थोडासा खाली येईल. या 2 पॉईंटना तुम्ही डॉटने जरी जोडलं अशा पद्धतीने तरीही चालू शकते. अशा पद्धतीने तुम्ही जोडलं तरी चालते. इथं आपला 8 आणि वजा 3 हा पहिला पॉईंट येतो, तो लिहून घेतला. त्याच्यानंतर आपला जो दुसरा पॉईंट आहे तो बघा 5 आणि 0. 5 एक्स अक्षावरचा आणि 0सुद्धा इथेच, म्हणजे आपला पॉईंट येईल इथे 5 आणि 0. त्याच्यानंतर आपला जो तिसरा पॉईंट आहे तो 12 आणि वजा 7. आता 12 माझं कुठं आलं आहे, इथं आलं आहे. 12 आणि वजा 7 माझा इथं खाली येईल. तुम्ही ह्या डॉट्सना जरी पट्टीच्या सहाय्याने जरी रेखाटलं तरी चालतं किंवा नाही केलं तरी चालू शकतं. 12 वजा 7 हे झाले आपले पहिल्या इक्वेशनचे तिन्ही पॉईंट. आता हे तिन्ही पॉईंट काय झालेले आहेत, एका रेषेमध्ये आलेले आहेत. ते आपण काय करूया, पट्टीने जोडून घेऊ.
हा झाला पहिल्या इक्वेशनचा ग्राफ, x अधिक y बरोबर 5. आता दुसऱ्यासाठी बघूयात आपण. आता दुसऱ्या ह्याच्यासाठी पहिला पॉईंट आहे 2 आणि वजा 1. आता तो कुठं आहे बघा, 2 आणि वजा 1 इथं. 2 वजा 1. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे 5 आणि 2. 5 आणि धन 2 इथं येईल. 5 आणि 2. त्याच्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे आपला बघा, वजा 4 आणि वजा 7. आता वजा 4 इथं आहे आणि वजा 7 इथं आहे. वजा 4 आणि वजा 7 हे तीनही पॉईंट जे आहेत ते आपल्या एका रेषेमध्ये आलेले आहेत. ते सुद्धा आपण काय करू, पट्टीने जोडून घेऊ. तुम्ही एक्स आणि वायच्या किमती जो आपण चार्ट बनवतो तेव्हा कोणत्याही घ्या, मनाने घेतल्या तरी चालतात. आणि कुठलीही संख्या घेतली तर त्याच्यावरून जी दुसरी निघणारी संख्या आहे त्या सगळ्या संख्यांचा जो ग्राफ आहे तो काय होणार, एका रेषेमध्येच येतो. शक्यतो संख्या ह्या मापातच घ्या, कारण आपला ग्राफ आपल्याला जास्त पुरत नाही. आता एकच माझा ग्राफ जरा मोठा झाला, 12पर्यंत माझा पॉईंट गेला. त्याच्या आतल्या जर तुम्ही संख्या घेतल्या तर ग्राफ तुम्हाला व्यवस्थित पुरेलही आणि तुमचा ग्राफ अट्रॅक्टिव्हही दिसेल. आता हा दुसऱ्या प्रश्नाचा आपला ग्राफ तयार झालेला आहे. आता आपलं पुढचं आलेखासाठीचं समीकरण आहे ते आहे बघा, 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि 5x वजा 2y बरोबर 0. आता मगाच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं समीकरण आपण घेतलेलं आहे. आता यासाठी आपण सारण्या तयार करून घेऊया. पहिल्या समीकरणासाठी 3x वजा 4y बरोबर वजा 7 x y xy. आता बघा, इथं सुद्धा आपण आपल्या मनाने किमती घेऊयात कोणत्याही एका चलाच्या. आपण इथं एक्सची किंमत घेऊ, वजा 1, 3 आणि 4. आता त्या इक्वेशनमध्ये आपण ठेवूया. 3x वजा 4y बरोबर वजा 7. आता पहिली एक्सची किंमत जी आहे ती आहे वजा 1. आता हा एक्स इथं 3ला काय आहे, गुणिले आहे, म्हणजेच 3 गुणिले वजा 1 वजा 4y बरोबर वजा 7. इथं अधिक गुणिले वजा, वजा 3 1 3 वजा 4y बरोबर वजा 7. आता इथं बघा, हे वजा 3 आहे ते या बाजूला जाईल, वजा 4y बरोबर वजा 7 वजा 3 तिकडे गेले झाले अधिक 3 वजा 4y बरोबर 7तून 3 गेले, कारण इथं अपोजिट चिन्ह यांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला लागेल. मोठी संख्या आहे यामध्ये 7, त्याचं चिन्ह काय लागणार आहे, उत्तराला लागणार आहे. 7मधून 3 गेले, 4 राहिले. आता इथं बघा, ह्या बरोबर चिन्हाच्या दोन्हीकडेही वजा वजा चिन्ह आहे, ते एकमेकाला काय होईल, निघून जाईल. वजा 4y बरोबर 4 शिल्लक राहील. आता इथं बघा, हे y इथं तसेच राहील, हे 4 इथंच राहतील. आता हे जे y आहे हे 4ला काय आहे, तिथं गुणिले आहेत. मग हे गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतं, भागिले होतं. मग हे 4 इथं गुणिले आहेत, ते इकडे येऊन झाले भागिले. मग 4ला 4 गेले, 4 1 4. वायची किंमत आली आपली 1 वजा 1 आणि 1. सेम पद्धतीनं आपण दुसरं किंमत काढूया. 3x वजा 4y बरोबर वजा 7. एक्सची दुसरी किंमत आहे 3, म्हणजे 3 गुणिले 3 वजा 4y बरोबर वजा 7. 3 त्रिक 9 वजा 4y बरोबर वजा 7. आता हे 9 इकडं अधिक आहे, तिकडं जाऊन काय होतील, वजा होतील. आता इथं बघा, वजा वजा दोन्हीकडे वजा वजा चिन्ह असेल तर होताना काय होते, बेरीज होते आणि उत्तराला चिन्ह वजाच लागतं. 9 अधिक 7 16. आता इथं सुद्धा दोन्हीकडं वजा वजा चिन्ह आहे, ते एकमेकाला निघून जाईल. 4y बरोबर राहतील 16
हे y बरोबर, आता हे 4 इकडं गुणिले आहेत, इकडे जाऊन ते 16ला भागिले होते. 4 एके 4, 4 चौक 16, y बरोबर 4. आपली yची किंमत आली 4. 3 आणि 4. आता तिसऱ्या किमतीसाठी बघूया. 3x वजा 4y बरोबर वजा 7. 3 गुणिले 4 वजा 4y बरोबर वजा 7. आता 4 त्रिक 12 वजा 4y बरोबर वजा 7. आता हे 12 अधिक आहेत, पलीकडे जाऊन होतील वजा. इथे सुद्धा येतं, यांची दोघांची होताना काय होईल, बेरीज होईल, उत्तराला चिन्ह वजाच लागेल. 12 अधिक 7 19. आता इथं सुद्धा दोन्हीकडं काय लागेल, चिन्ह लागतंय, ते वजा वजा चिन्ह आहे ते निघून जाईल. 4y बरोबर 19, y बरोबर 19 आणि हे 4 गुणिले आहे ते इकडे येऊन झाले भागिले. आता यांचा आपण भागाकार करूया. आता आपल्याला 4 इथं 19ला भागायचं. आता 4च्या पाड्यात 19 नाही आहे, त्याच्यामुळे इथं माहितीच आपल्याला की ही जी संख्या आहे ती पॉईंटमध्ये येणार आहे. 4 एके 4, 4 चौक 16, 19मधून 16 गेले, शिल्लक राहिले 3. वरती आपण जर पॉईंट दिला तर इथे एक 0 वाढतोय. 4 7 28, म्हणजे आपलं ॲव्हरेज आन्सर येईल 4.7. वायची किंमत आपली निघते आहे 4.7. पॉईंटमध्ये किंमत येऊ शकते, काही घाबरून जायची गरज नाही. आपली पुढची जी शेवटच्या कॉलमसाठी किंमत मिळालेली आहे 4 आणि 4.7. आता आपण दुसऱ्या समीकरणासाठी चार्ट बनवूया. 5x वजा 2y बरोबर 0. x y x y. आता आपण इथं घेऊ 0 3 5. आपण मिक्स संख्या घेतल्या. आता आपण हे समीकरण सोडवू. 5x वजा 2y बरोबर 0. आता पहिली आपण x ची किंमत घेतलेली आहे 0. मग 5 गुणिले 0 वजा 2y बरोबर 0. 5 0 0 वजा 2y. आता इथं राहते y बरोबर हे अधिक 2 जे आहे ते पलीकडे जाऊन काय होईल, गुणिले 2 जे आहे ते इकडे जाऊन होईल भागिले 2. आता या दोघांचा भागाकार काय येईल तर 0 येईल. y बरोबर 0. त्याच्यानंतर पुढचं बघूया. 5x वजा 2y बरोबर 3. आता या ठिकाणी आपण कोणती किंमत घेतलेली आहे, yची किंमत घेतलेली आहे. 5x वजा 2, yची किंमत 3 लिहिली 3. 5x वजा बेत्रिक 6 बरोबर 3. 5x बरोबर, आता हे वजा 6 पलीकडे जातील आणि होतील अधिक 6. 5x बरोबर 6 अधिक 3 9. x बरोबर 9/5. आता इथं 5 जर आपण 9ला भागलं तर बघा 5 एके 5, 9 5 गेले राहिले 4, पॉईंट दिला 0. 85 40, म्हणजे x बरोबर किती येते 1.8. x ची किंमत 1.8 आणि y ची किंमत 3. आता आपली इथं सुद्धा x ची किंमत किती आलेली आहे 1.8 आलेली. तर माझ्या जागेअभावी मी थोडंसं लहान अक्षर काढलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढची जी किंमत आहे x ची ती आहे 5. ठेवा समीकरणामध्ये. 5x वजा 2y बरोबर 3. 5
गुणिले 5 वजा 2y बरोबर 3. 5 5 25 वजा 2y बरोबर 3 वजा 2y बरोबर 3. आता हे जे अधिक 25 आहे ते पलीकडे जाऊन काय होईल वजा 25. 2y बरोबर 25मधून 3 गेले 22 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. दोन्हीकडे वजा वजा चिन्ह आहेत ते निघून जाईल. 2y बरोबर 22. आता इथं y बरोबर 22 भागिले 2. मग यांचा जर भागाकार केला तर आपलं उत्तर येईल y बरोबर 11. 5 आणि 11 अशा पद्धतीने आपल्या किमती आलेल्या आहेत. आता त्या किमतींचा आपण ग्राफ काढूया. तर मी या आलेखासाठी ग्राफ आखून बेसिक ग्राफ आखून घेतलेला आहे. आता आपण पॉईंट काय करूया प्लॉट करूया. आता पहिला जो पॉईंट आहे तो बघा वजा 1 आणि 1. कुठे आहे वजा 1 आणि 1. वजा 1 1. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो 3 आणि 4. 3 आणि 4. त्याच्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे तो बघा 4 आणि 4.7. 4 आणि 4.7 तो येईल 5च्या पुढच्या 2 रेषा म्हणजे इथं. ह्या प्रत्येक आलेखाचा हा जो प्रत्येक स्क्वेअर आपल्याला दिसतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप लहान लहान अशा छोट्या बारीक रेषा आहेत. त्या पॉईंटमध्ये जर आपला एक पॉईंट आले तर त्यांचा आपल्याला उपयोग होतो. आता इथं काय होईल बघा की इथं आपण 4.7 घेतलेला आहे म्हणजे इथं मधली जी थोडीशी डार्क रेषा आहे ती माझी 4.5ची झाली आणि त्याच्या पुढच्या ज्यात बारीक 2 रेषा आहेत त्या 5 आणि 2 7 अशा रेषा झालेल्या आहेत. त्यामुळे माझं तो जो पॉईंटचा जो प्लॉट होता नंबर होता तो काय केलेला मी तिथं हा x अक्षावरचा 4 आणि y अक्षावरचा 4.7 होता म्हणजे 4च्या पुढच्या बारीक 7 रेषा. जसं आपण आपल्या कंपासच्या पट्टीवर जसं माप घेतो पॉईंटमध्ये त्या पद्धतीनं इथं काय करायचं आहे माप घ्यायचं आहे. तर हा जो पॉईंट झाला आपला 4 आणि 4.7. आता हे 3 पॉईंट आपले एका रेषेमध्ये आलेले आहेत ते आपण काय करू जोडूया. हा कोणत्या समीकरणाचा ग्राफ झाला आपल्या 3x वजा 4y बरोबर वजा 7 या इक्वेशनचा हा ग्राफ झाला. आता दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण बघूया. तर पहिला पॉईंट काय आहे 0 0. दोन्ही पॉईंट काय आहेत 0 0 म्हणजे जो ओरिजिन आहे आपला तिथं काय येईल त्यांचा प्लॉटिंग येईल 0 0. त्याच्यानंतर जो पुढचा आहे ते काय बघा 1.8 आणि 3. मग आता बघा 1.8 कुठं येईल 1.8 x अक्षावरचं 1च्या पुढच्या 8 रेषा आणि 3 y अक्षावरचं. 1च्या पुढं 8 रेषा मोजा आणि बरोबर त्यावरती 3ला जोडा ते येतं आहे इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपला काय पॉईंट मिळाला 1.8 आणि 3. त्याच्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे तो बघा आहे 5 आणि 11. आता 5 कुठला येईल x अक्षावरचा आणि 11 इथं वरती. 5 आणि 11. आता हे सुद्धा पॉईंट आपले काय झालेले आहेत एका रेषेमध्ये आलेले आहेत ते आपण काय करू प्लॉट करू जोडू. थोडंसं मिसमॅच झालेलं आहे. ठीक आहे हरकत नाही. पण जरी असं झालं तरी खाडाखोड करू नका. तुम्हाला वाटतंय तर त्या इक्वेशनसाठी अजून एक नंबर तुम्ही इथं ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल जर आपण इथं एक्सची किंमत 3 घेऊया तर 3 घेऊन परत एकदा सोडवा इक्वेशन आणि तिसरा पॉईंट त्या रेषेवर येतोय का बघा. कमीत कमी 3 पॉईंट तरी एका रेषेमधून गेले पाहिजेत. पण तुमचं पॉईंट जर रेषेवर येत नसेल एका रेषेत जर पॉईंट येत नसतील तर घाबरून जाण्याची गरज नाही आणि मुळात पेपरवर खाडाखोड करू नका. त्यासाठी एक छान आयडिया वापरा. नवीन एक पॉईंटचा कॉलम ॲड करा आणि तो पॉईंट त्या
रेषेवर येतो आहे का ते बघा. आता आपण इथं 3 घेतला, 3 घेतला तर आपलं इक्वेशन सोडवताना काय होते बघा, 5x - 2y बरोबर 0. एक्सची किंमत घेतली आपण 3 - 2y बरोबर 0. 5 त्रिक 15 - 2y बरोबर 0. आता हे 15 जर आपण तिकडं नेले तर काय होईल, अधिक आहेत ते -15 होऊन जाईल. त्याच्यानंतर इथं दोन्हीकडे आता काय झालं, वजा चिन्ह आलेलं आहे ते काय होईल, निघून जाईल. मग 2y बरोबर 15, y बरोबर 15/2. 15/2 आल्यानंतर यांचा करा भागाकार, बे एके बे, बे साती 14, राहिले 1. मी पॉईंट दिला, 0 वाढवला, बे पंचे 10. वायची किंमत माझी किती आली, 7.5. आता हे पॉईंट आपल्या रेषेवर येत आहेत का ते आपण बघूया. 3 आणि 7.5, 3 आणि 7.5. ओके, हे आपल्या रेषेवर तर आता हा जरी पॉईंट घेतला तरी तो थोडासा अजूनही मिसमॅच होतो आहे. त्याच्यानंतर मी चार अंकसुद्धा एक्सची किंमत घेऊन बघितला तर तो सुद्धा थोडासा मिसमॅच होतो आहे. पण काही हरकत नाही, मला जमलं नाही, पण माझं थोडंसं व्हिडिओ बघून, माझं थोडंसं ज्ञान बघून जर तुम्हाला जमलं तर मला नक्की कळवा. आता हा जो आपला आलेखाच्या जो टॉपिक आहे तो आपण बऱ्यापैकी शिकून घेतलेला. आपले 3 आपण उदाहरणं घेतलेली आहेत आलेखाची. तर एक सामायिक समीकरणे आलेखाने कशी सोडवायची, तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर नक्की मला सांगा, कमेंट करा. आणि जर तुमचा या पॉईंटमध्ये जर तुमच्या 3ही पॉईंट जर एका रेषेमध्ये आले तर मला नक्की कळवा आणि मला आनंद होईल तुमची जर कमेंट पडली तर. आणि या पद्धतीनं आपण एक सामायिक समीकरणे आलेखाने कशी सोडवायची ते आज शिकलेलो आहोत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रेमर्सची जी पद्धत आहे ती कशी ती उदाहरणं कशी सोडवायची ते आपण बघूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.